पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह पानशेत धरणाच्या कालव्यात आढळून आला। हा तरुण पर्यटनासाठी आला होता, मात्र कालव्यात पोहताना त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। अंकुश मनोज चौधरी असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे। अंकुश चौधरी हा रविवारी आपल्या मित्रांसह पानशेत येथे फिरण्यासाठी आला होता। दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अंकुश, आदर्श पांडे आणि देव भारती हे तिघे कालव्यात पोहण्यासाठी उतरले। अंकुश हा पोहण्यामध्ये तरबेज नव्हता, त्यामुळेच त्याला पाण्यात खोल खड्डा लागल्यानं बुडू लागला। त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र कालव्यातील पाण्याचा वेग जास्त असल्यानं आणि अंकुशला पोहता येत नसल्यानं तो वाहून गेला। या घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलीस दुर्ग क्षेत्रातील कर्मचारी, धरण सुरक्षा रक्षक तसंच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं। तात्काळ शोध मोहीम सुरू करून कालव्यात शोध घेतला गेला। त्यानंतर अंकुश चौधरी याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं। मात्र यामुळे पुन्हा एकदा पर्यटनासाठी पाण्याच्या भागांमध्ये जाणाऱ्या तरुणांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।